नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा आजचा जो व्हिडिओ तो म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आता महाराष्ट्रातील बऱ्यापैकी जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत. काही जिल्ह्यांचे लिस्ट आलेले आहेत, काही जिल्ह्यांचे मेरिट लिस्ट आलेले आहेत. तर आता काही जिल्हे बाकी आहेत. आता ठाणे बाकी आहे, मीरा भाईंदर बाकी आहे, मुंबई लोहमार्ग बाकी आहे. असे बरेच काही जिल्हे SRPF कारागृह बाकी आहेत. परंतु आता 29 तारखेला बऱ्यापैकी जिल्ह्यांचं पेपर आहे. तर त्यामध्ये काय करायचं? आपला अभ्यास कसा असला पाहिजे? अजून 8 दिवस आपल्याकडे बाकी आहेत, 5-6 दिवस बाकी आहेत. आता अभ्यास काय केला पाहिजे आपण? तर मित्रांनो, तुमच्याकडे खूप चांगल्या प्रकारे एक चान्स आहे. काही जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत. त्या जिल्ह्यांच्या सर्व क्वेश्चन पेपर जे आहेत ते सर्व व्यवस्थित पाठांतर करून टाकायचे आहेत. मी म्हणत नाही वाचायचे, पाठांतर करून टाका डायरेक्ट. कारण त्यातले बरेच प्रश्न रिपीट होऊ शकतात. याच्या आपण अंदाजा लावू शकतो की रिपीट होतातच ज्यादा तर. परंतु आपण ते प्रश्नपत्रिका जर पाठ करून टाकल्या तर तुमचा त्यातला प्रश्न जर इकडे पडला तर तो तुमचा शुअर प्रश्न होऊन जाईल. त्यानंतर वेळेची मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट. आता तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवलेले आहेत. तुमची ग्राउंडची मार्क या झालेल्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला कशी मार्क पडतात याचा तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला आहे. चालू घडामोडी काय पडतं आहे ते तुम्हाला अपडेट आता झालेला आहे. गणित कोणत्या प्रकारे विचारले जातात, GKचे क्वेश्चन कोणत्या प्रकारे विचारले जातात याबद्दल तुम्हाला परिपूर्ण पेपरचा आराखडा असतो तो प्रॉपर समजलेला आहे. त्यामुळे अभ्यास कसा असला पाहिजे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही डीपमध्ये अभ्यास न करता फक्त PYQ किंवा वन लाईनर किंवा प्रश्नपत्रिका संच फक्त रेफर करा, बाकी काहीच करू नका. आता राहिला प्रश्न चुकांचा, तर आपण वारंवार सांगत असतो मित्रांनो, तुम्ही पेपरला जाताना व्यवस्थित नाश्ता डाएट करून जावा. पेपर जर तुम्हाला 10 वाजता सांगितलेला असता तर 12 वाजता तुमच्या हातात भेटू शकतो किंवा 10ला पण भेटू शकतो. परंतु लेट जर भेटला तर तुमची मेंटॅलिटी जाग्यावर राहणं गरजेचं आहे. पोटात जर अन्न असेल तर तुम्ही बायबल होणार नाही. त्यासाठी डाएट किंवा नाश्ता व्यवस्थित, जेवण व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे पेपरला बायबल व्हायचं नाही. तिसरं म्हणजे जे प्रश्न येतात ते प्रश्न पहिल्यांदा सोडवून घ्यायचे, जे येत नाही त्याला गोल करून पुढं जायचं. जे 100 क्वेश्चन होतील त्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाकडे वेळ भेटेल. या प्रश्नावरती जितका वेळ घालवा तितका वेळ घालवला तर चालेल. आता या पुणे शहरच्या पेपरमध्ये पण असंच झालं, की पुणे ग्रामीणच्या पेपरमध्ये पण असंच झालं. बुद्धिमत्ता गणित काय मुलांना पहिली पडली तर त्यांची 4 ते 5 गणितं आडून बसले. त्या गणितामुळे त्यांचा पूर्ण पेपर भेलकणला किंवा हँग झाला. मस्त त्या मुलांची लेखी 90-85+ होती, परंतु त्या गणितानं त्यांचं डोकं जास्त खाल्ल्यामुळं त्यांना GKचे प्रश्न देखील कन्फ्यूज करायला लागले त्यानंतर. त्यामुळं पहिल्यांदा जे येतं ते सोडून घ्या आणि जे येत नाही त्याला गोल करून पुढे जा. पुढचं म्हणजे मित्रांनो, जे शुअर तुम्हाला येतंय ते चुकायचं नाही. जी येत नाही ते चुकलं तर चालेल, परंतु जे क्वेश्चन तुम्हाला येतंय ते चुकायचं नाही. कारण पेपर देऊन बाहेर आल्यानंतर म्हणत बसायचं नाही मला ही येत होतं, याचं उत्तर ही आहे पण मी ही गोल केलं, तर ही चुकी आपल्याला 1-1, 2-2 मार्कांना बाहेर काढते. ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि सर्वांना पुढच्या पेपरची बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा. फक्त या 4 ते 5 दिवसामध्ये काय अभ्यास करायचे या व्हिडिओतून तुम्हाला कळून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, परंतु त्याच्यावरती अंमलबजावणी देखील करा. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.